नमस्कार, मी तेजस्वी महेंद्र पाटील. तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चक्रेश्वर फॉर्म आपल्या चॅनलमध्ये. वीस ॲपमधून तुम्ही वोटर आयडीसाठी कसं ॲप्लिकेशन करू शकता हे आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. हा व्हिडिओ 2 भागामध्ये डिवाइड केलेला आहे. पहिल्या भागामध्ये फॉर्म नक्की कसा भरायचा आहे आणि ते साईन कशी करायची आहे हे दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. चला मग व्हिडिओला सुरुवात करू. ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला जो वरचा ऑप्शन दिसतो आहे न्यू रजिस्ट्रेशन, या न्यू रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला जाऊन क्लिक करायचं आहे. नंतर न्यू वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म नंबर 6 हा जो तुम्हाला ऑप्शन दिसतो आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमची रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती स्टार्ट करायची आहे. जर तुम्ही साईडवरती न्यू असाल तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर OTP टाकून रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतरच तुम्ही जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं रजिस्ट्रेशन नवीन मतदान कार्डासाठी करू शकता. मग आता मोबाईल टाका, त्याच्यानंतर OTP येईल तो OTP टाका आणि रजिस्ट्रेशन प्रोसेसही कंप्लीट. रजिस्ट्रेशन पूर्ण झालं पुन्हा फॉर्म 6 न्यू फॉर्म रजिस्ट्रेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन स्टार्ट करायचं आहे. लेट स्टार्ट जो ऑप्शन येतो त्याच्यावरती क्लिक करून रजिस्ट्रेशन प्रोसेस तुम्ही चालू करू शकता. रजिस्ट्रेशन चालू करताना तुम्हाला पहिल्यांदा तुमची स्टेट, डिस्ट्रिक्ट, त्याच्यानंतर तुमची असेंब्ली कोणती आहे, म्हणजे तुमचा मतदानाचा नक्की विभाग कोणता येतो हे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. डेट ऑफ बर्थसाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट पाहिजे त्याची पण मी लिस्ट देणार आहे. पण ते जे डॉक्युमेंट आहे ते सेल्फ अटेस्टेड असले पाहिजे. सेल्फ अटेस्टेड असलेले डॉक्युमेंट तुम्हाला इथे अटॅच करायचे आहे. इथे जे तुम्हाला लिस्ट दिसते त्याच्यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट तुम्ही डेट ऑफ बर्थसाठी प्रिफर करू शकता. पण जनरली तुम्ही तुमचा आधार कार्डचा यूज करा, कारण की आधार कार्ड हे तुमचं डेट ऑफ बर्थसाठी आणि तुमच्या ॲड्रेस प्रूफ दोघांसाठी पण तुम्हाला उपयोगी पडेल. डेट ऑफ बर्थचं डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल भरायचे, जसं की तुमचं नाव आहे ते, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर हा व्हेरीफाय होणार आहे. तो मोबाईल नंबर तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे आणि तुमचा पासपोर्ट साईज फोटो, सेल्फ अटेस्टेड पासपोर्ट साईज फोटो हा पण तुम्हाला तिथे अटॅच करायचा आहे. मोबाईल नंबर टाकून तो OTP मागवून तो आधी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. तसंच तुम्ही तुमचा ईमेल ID पण टाकू शकता. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं आहे की नाही ते. तुम्ही जर हँडिकॅप किंवा डिसेबल असाल ते पण तुम्ही इथे मेन्शन करू शकता. दिलेलं कोणताही ऑप्शन तुम्ही तुमच्या पद्धतीने सिलेक्ट करू शकता. तुम्ही तुमचा आता सेल्फ अटेस्टेड फोटो आहे, पासपोर्ट साईज फोटो हा तुम्ही इथे अटॅच करू शकता. तुम्ही गॅलरीमधून किंवा तुम्ही फोटो काढून पण तो अटॅच करू शकता. नेक्स्ट ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमच्या रिलेटिव्हबद्दलची डिटेल द्यायची, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे हस्बंड, त्याच्यानंतर तुमचे आई किंवा वडील कोणाबद्दल पण माहिती देऊ शकता. त्यांचं पूर्ण नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. नेक्स्ट त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरती जो तुमचा ॲड्रेस आहे तो पूर्ण पद्धतीने तशा पद्धतीने तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे. सगळ्या डिटेल प्रॉपर पद्धतीने भरून घ्या आणि एकदा नीट चेक करून घ्या. आधार कार्डची सेल्फ अटेस्टेड कॉपीचीच ॲड्रेस प्रूफसाठी पण तुम्ही कन्सिडर करा. ती तुम्हाला बर्थ ऑफ सर्टिफिकेटसाठी पण होईल, बर्थ डेटसाठी आणि ॲड्रेससाठी पण होईल. नंतर नेक्स्ट डिटेलमध्ये जर तुमच्या घरामध्ये कुणाचंही मतदान कार्ड असेल त्याच ॲड्रेसवरचं तर त्यांची डिटेल तुम्ही इथे पूर्ण पद्धतीने लिहू शकता. त्यांचं नाव वगैरे तुम्हाला इथे लिहायचं आहे. एकदा पूर्ण फॉर्म आहे तो नीट चेक करून घ्या. तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती बरोबर आहे की नाही. ज्या पण चेक्स दिलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्ही टिक करा आणि त्याच्यानंतर तुम्ही ते सबमिट करू शकता. त्याच्यानंतर साईन प्रोसेस आहे. साईन प्रोसेस मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन की तुम्ही साईन करून कसं सबमिट करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद.